महाबळेश्वर. मग पटकन बोलत जा. माझ्या कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की मला जय विठ्ठलपर्यंत कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काय पण सुचतं. माझी पद्धत आहे. मी नेहमी सांगतो, एखादा म्हातारा माणूस आहे, तब्येत सिरियस आहे आणि त्याचा जीव लवकर जात नाही, घरातले लोक 10-10 मिनिटांनी जवळ जाऊन पाहतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं तुम्ही कीर्तन जय विठ्ठल होईपर्यंत माझ्याकडे पाहायचं, आहेच असं गेले नाही म्हणायचं. आलोय मी 8 महिन्यापूर्वीच परत, आणि आम्ही परत आले की जात नाही. आलो ना परत. कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी जागृत पाहिजे. कीर्तनाची मजा तेव्हाच आहे जेव्हा कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी राहते. लग्न झालेलं जोडपं सगळ्यात पहिल्यांदा कुठं जातात? देवदर्शनाला. मग देवदर्शनात कुलदैवत, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे कुलदैव भगवान खंडेराव आपलं कुलदैवत आहे. कुलदेवी वेगळे, कुलस्वामीने वेगळे, आध्यात्मिक कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे. मग आपण जेजुरीला जातो, पण त्या जेजुरीला गेल्यानंतर काय करावं लागतो? पहिल्या पायरीला माणसं काय करावं लागतं जेजुरीला? बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढाव्या लागतात. मग त्यात काय नवल आहे? बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढणं त्यात काय नवल आहे? त्याच्यात हिंमत असेल ना, हिंमत असेल त्याच्यात, तर त्याने लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर हा प्रयोग करून दाखवा. ज्याला समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. भूमिका लक्षात घ्या. त्या जेजुरीला पायऱ्या चढताना खाली खंडेरावाचे भक्त असतात. खंडेरावाचे 2 भक्त आहे, स्त्री भक्त, पुरुष भक्त. पुरुष भक्त असला की त्याला काय म्हणतात? वाघ्या. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार, अहम वाघ्या, आणि स्त्री भक्त असली तर मुरडी. त्या मुरड्या जागरण गोंधळात नाचतात की नाही? जागरण गोंधळ पाहिलाय ना, नाचतात ना. त्या मुरडीची एक लकब असते बरं, तिची नाचण्याची एक लकब असते, अदाकारी नजाकत असते तिची. कशी? ती नाचताना अशी नाचते की खाली बसलेल्या 500 माणसांना भासवते. तुझ्याकडेच पाहते, तुझ्यासाठीच नाचते आणि तुझ्यासाठीच हसते. खाली बसलेल्या 500 माणसांना फसवते ती. तुझ्याकडेच पाहते, तुझ्यासाठीच नाचते, तुझ्यासाठीच हसते. यालाही खालून असं वाटतं खरंच माझ्याकडेच पाहते, माझ्यासाठीच नाचते, माझ्यासाठीच हसते. त्याला कोपऱ्यात घेऊन समजून सांगा, ती दररोज तुझ्यासारखे 500 वाटी लावते. तिच्या नादाला लागू नको येड्या. तिचं वैभव आहे, ती फक्त कार्यक्रमापुरती तसं भासवते. तिच्या नादाला लागू नको. जे जे लागले ते नरकात पडलेले, तिच्या नादाला लागू नको. असे ना, इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका, नरकाद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका. मल्हारीची वारी माझ्या, इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पाहू नका. नरकाद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका. बोध बोधले ज्ञान देवता बुजळा महाद्वारे. बोध बोधले ज्ञान देवता बोध बोधले ज्ञान देवता बोध बोधले ज्ञान देवता महाद्वारे. मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी वारी माझ्या, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या. ऐका, ती जी तिच्या नादाला लागू नका. इच्छा मुरडीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. ती नरकात नाही, पण तिच्या त्या जन्म मरणाच्या नरकातून सुटायचं असेल तर बोध बोधले ज्ञान देवता
उजडा महाद्वारे ऐसे इच्छेचे बीज भाजून केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही. वासना द्विधा प्रोक्ता शुद्धाच मलिनस्ततः. वासना वाईट आहे. वासनेमुळे आम्हाला जन्माला यावं लागतं. काय त्या श्रीमद भागवतामध्ये गोड कथा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारायला एक राक्षसीन आले होते की नाही? आले होते ना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारायला कोण आले होते? एक राक्षसीन आले होते ना. आले होते ना. कोण आले होते? राक्षसीन आले होते. ती राक्षसीन कशा करता आले होते? मारायला आले होते. कोणाला मारायला आले होते? हा, कृष्णाला मारायला आले होते. तिचं नाव काय होतं? शूर्पणखा होतं का त्रिजटा? शूर्पणखा का त्रिजटा? पुतना का? बर, हा पुतना. हा, मला वाटलं का ह्याच्यातच एक होती काय की. तिचं नाव काय? तर तिचं नाव पुतना. पुतना गोकुळात कधी आली? कधी? चतुर्दशीच्या दिवशी आले. देवाचा जन्म कधी? अष्टमीचा. किती दिवशी मारायला आले? 6व्या दिवशी. 8 आणि 6 14. 14 म्हणजे चतुर्दशी. चतुर्दशीलाच का आली? मथुरा म्हणजे शरीर, गोकुळ म्हणजे हृदय, श्रीकृष्ण म्हणजे आत्मा, पुतना म्हणजे वासना, नंद म्हणजे जीव, यशोदा म्हणजे बुद्धी. या शरीर नावाच्या मथुरेतून या गोकुळ नावाच्या हृदयामध्ये वासना नावाची पुतना, नंद रूपी जीव घरी नसला की बुद्धी नावाच्या यशोदेला फसवते. आणि बुद्धीला फसवून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 14 मुक्काम घेऊन आपल्या आत्म्यावर घात करायचा प्रयत्न करते. तिचं नाव आहे वासना. ती वासना येते आणि ती वासना येऊन घात देण्याचा प्रयत्न करते. घात करायचा प्रयत्न जेव्हा ती पुतना नावाची वासना करते तेव्हा गोकुळात ती कोणाला मारते? दीन दुर्बळाची मारित बालके आणि करिता ते शोके. या दीन आणि दुर्बळाला जर मरायचं नसेल तर त्याने कीर्तनात या दीन आणि दुर्बळासी सुकरासी हरिकथा. इथं त्याला मरण नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, माणसं घरी मरतात, दारी मरतात, रोडवर मरतात, अटॅकने मरतात, शुगरने मरतात, कॅन्सर मरतात, बीपीने मरतात. माणसं कुठेही मरतात, कधीही मरतात, कसेही मरतात. जगात असं एकच ठिकाण आहे तिथं माणसं मरत नाही, त्याला कीर्तन म्हणतात. माणसं कुठेही मरतील, कीर्तनात मरत नाही. माणसं कीर्तनात मरत नाही. हा, माणसं कीर्तनात मरत नाही. कीर्तनात मरत नाही तरी कीर्तनात मरत नाही. आणि जे कीर्तनात मरत नाही ते घरी मरतात. लक्षात घ्या. ती 3 वर्षाच्या आतल्या पोराला मारते. देवाने तिला समाप्त केलं. तिचं दूध विष रक्त पेलं. ती देहदृष्ट्या राक्षसीने, लिंगदृष्ट्या स्त्री आणि अध्यात्मदृष्ट्या वासना आहे. तिच्या वासनेचे काही कण देवाच्या पोटात शिल्लक होते. म्हणून देवाने पुढे मृण्मय भक्षण नावाची लीला केली. मृत्तिका भक्षण नावाची लीला केली. देवाने माती खाल्ली. देवाने माती का खाल्ली त्याच्या शास्त्राने जे जे कारण सांगितले त्यातलं एक पवित्र कारण सांगितलं. गोकुळातल्या गोपिका संत होत्या. गोकुळातल्या गोपिका संत होत्या. देवाच्या शरीरामध्ये पुतना नावाच्या वासनेचे काही बीज शिल्लक होते. गोकुळातल्या गोपिका रूपी संतांच्या पायाखालची माती खाऊन शरीरातल्या पुतना नावाच्या वासनेचे बीज समाप्त करून तुकोबऱ्यांच्या गाथ्याला बळकटी देण्याकरता भगवान परमात्म्याने माती खाल्ली. अर्थ असं आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय. गोपिका रूपी संत चरण रज लागता सहज पुतना रूपी वासनेचे बीज जडून जाय सहज. ऐसे वासनेचे बीज बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. वासना समाप्त झाली आणि वासना समाप्त झाल्यामुळे आम्हाला जन्म मरण शिल्लक राहिलं नाही. मग जन्म मरण आता वासना शिल्लक नाही, कर्म शिल्लक नाही, भोग शिल्लक, भोग तर नाही शिल्लक आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. पाप पुण्य शिल्लक नाही आणि जन्माच्या कारणाची सगळी बीज संपल्यामुळे आम्हा जन्म मरण नाही. आता जन्म मरण नाही का नाही? कारण आता देहाचा आकार शिल्लक नाही. आता निराकाराकडे प्रवास आहे. म्हणून सर्व ठिकाणी देवाची अनुभूती अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आकाराची कैचा ठावा, आकाराची कैचा ठावा, आकाराची कैचा ठावा, आकाराची कैचा ठावा,
ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आता आकारच नाही, हा शरीराचा आकाराने व्याकृत परिणाम, ह्याला एक ना एक दिवस थांबायचा आहे. शरीरच आहे, शरीर टिका. एक आर्य चाणक्याची अशी भाषा आहे, तो असं सांगतो, शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वयास 50 असेल ना, त्यांना विचार आजच्या 25 वर्षापूर्वी शरीर कसं होतं. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी. ज्यांचं वय 50 आहे त्यांना ध्यानातील 25 वर्षापूर्वी शरीरात किती ताकद होती. ज्यांचं वयास 75 आहे त्यांना विचारा 50 कसं होतं. लक्षात घ्या, कायमस्वरूपी साथ देणं हा शरीराचा स्वभाव नाही. शरीर कधीच कोणाला कायमस्वरूपी साथ देत नाही. घरात 1 कोटी रुपये शिल्लक आहे, 1 कोटी, पण जर नेहमी घरामध्ये आवक नसेल तर शिल्लक पैसा आयुष्यभर कधीच टिकत नाही. 2, तुम्ही गरीब असतात तेव्हा तुमचा कोणीच विरोध करत नाही. 3, तुम्ही गरीब असतात तेव्हा गावात तुमचा कोणीच विरोध करत नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढतात. 4, आणि वाढलेले विरोधक तुमच्या अतिशय जवळचे असतात. 5, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नसेल समजलं त्यांच्यासाठी मी पुन्हा येईल. आणि आमचा तर नियम आहे, आम्ही बोललो म्हणजे येतोच, आमची पद्धत आहे. ह्याचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ऐका, ही जी प्रक्रिया आहे, शरीर नाहीच, याचा स्वभावच समाप्त होणे, ह्याचा विशेष नाही. हा आकार एक दिवस शरीराचा समाप्त होणार आहे, पण याचा जो निराकार आहे ना, तो मात्र कायमस्वरूपी टिकणार आहे. त्याचा नाही आत्मा. मी बोलून गेलो, तैसा हृदयामध्ये मी, येतय ना तो, येतय तो. मी नेहमी सांगतो, आपण दररोज सकाळी मंदिरात जातो की नाही, मंदिरात जातो की नाही आपण. एनी प्रॉब्लेम? बिग प्रॉब्लेम. आम्ही दररोज सकाळी मंदिरात जातो. ठराविक लोक तरी जात असतील ना, मंदिरात जातो की नाही आपण. कसा करता? देव झोपलाय का जागा आहे पाहण्याकरता. आम्ही तो उठलो, देव उठला की नाही. नाही, खरं आहे ना. देवाला कोण उठवतं? आपणच उठवतो ना. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. पण आपण देवाला उठवतो याच्या करता आपल्याला आधी कोण उठवतो? हा, एवढं तरी ध्यानात आहे म्हणजे बरं आहे. आम्ही दररोज देवाच्या दर्शनाला जातो. त्या देवाच्या चेहऱ्याकडे आम्ही किती वेळ पाहतो? किती तास? मिनिट? सेकंद? 2-3 सेकंद आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. 4-5व्या सेकंदाला खाली बघतो. 5व्या सेकंदाला चरणावर आम्ही नतमस्तक होतो. 7व्या सेकंदाला पुन्हा उभे राहतो. साधारणतः 7व्या-8व्या सेकंदाला हात जोडतो. इथून पुढे तुमची इच्छा नाही, इथून पुढे आमची कोणाचीच इच्छा नाही, पण अननॅचरली घटना आमच्या हातून घडून जाते. त्या देवाला हात जोडून पाहताना आमचे डोळे काय होतात? बंद होतात. पाहिला कोणाला आलो? देवाला. त्याला पाहून डोळे काय केले? वाय? का होतं असं? देवाला पहिल्यांदा डोळे का बंद होतात? का माहितीये का? का माहितीये का देवाला पहिल्या डोळे का बंद होतात? हा सेन्स जागृत होतो. इथून हार्टली सेन्स येतो, तो जागृत होतो. आणि तो जागृत झालेला सेन्स माहितीये का तुमच्या मेंदूला चालना देऊन सांगतो की त्या पाषाणाच्या दगडाच्या मूर्तीत तो जो आकार देवाचा पाहिलाय ना, तो जो आकार पाहिला ना, त्या आकाराला तू भुललाय. त्या आकाराचं सौंदर्य तुला खऱ्या अर्थाने जाणवतंय. त्या आकाराला देवत्वातून तू आता पाया पडतोय ना. आता डोळे बंद कर, हे चांबड्याचे डोळे बंद कर आणि अंतर्दृष्टीमध्ये ज्ञानाचे डोळे जागृत करून हृदयामध्ये निराकार तत्व मी आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न कर. भरपूर झाला आता बाहेर. आता आतमध्ये चामाचे डोळे दाविते, विषयाते वा इंद्रियाते गोडी लाविते, ज्ञानोबराय म्हटले. ते बाहेर आतून, आतून जे ज्ञानाचे डोळे, त्या ज्ञानाच्या डोळ्याने कधीतरी त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. आणि मग इथं हार्ट आहे, हार्ट इथं राम आहे. माझा एक मित्र म्हणे हृदयात राम आहे का? 100%. मग हृदयात जर राम आहे तर मग ऑपरेट करताना का दिसत नाही? इथं देव आहे ना,
ऑपरेशन करताना तर दिसू द्या, अॅनाटॉमी काय सांगते शरीरशास्त्र, हे तर दिसू द्या ना, का नाही दिसत? हे तर हृदयाला चारही बाजूने रक्त पुरवठा होतो, त्याच्यामध्ये एक नोड आहे, तिला आपण गाठ म्हणतो. ती गाठ रक्त पुरवठा करायचं काम करते हृदयाला. चारही बाजूने रक्त पुरवठा होतो, ABSV. ज्या चारही बाजूने रक्त पुरवठा होतो हे विज्ञानाने आता सिद्ध केलं. ते ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितलं. ऐका, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुर्विध चिन्ह जाण अंतकरणाचे इथं चारही बाजूने ते निर्जीव आहे गाठ, पण ते करंट पास करते. हृदय पाहिले का तुम्ही? माणसं हृदय पाहिले का? महिलावर का तुम्ही पाहिले का हृदय? पाहिलंय का? पटकन सांगा, नाही तर मी प्रमाण देईल म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. काय करावं लागतं हृदय पाहायला? एक अभंग आहे की नाही, दिल चिरके आपलं काय ते काहीतरी आहे की नाही, हृदय व्हिडिओ मध्ये तर पाहिलं असेल ना, व्हिडिओ मध्ये पाहिलं ना हृदय, टीव्हीवर पाहिलंय ना, पिक्चर मध्ये पाहिलंय ना, कसं करतं ते हृदय? कसं करतं? धक्का धक्का करतं. हिंदीने बोलायचं, मराठीत बोलायचं. ते हिंदीत झालं की गाणं होतं, मराठीत तो शब्दच राहतो. हृदय कसं करतं? त्याची झडप अशी ना, मग ते करंट पास कोण करतं? हे पहा, मेंदू बंद पडला तर चालतो, हृदय बंद पडू नये. आमचा रोजचा अनुभव आहे, बऱ्याच लोकांच्या कीर्तनात मेंदू बंद पडतात. फक्त सस्पेंड झाले पाहिजे की त्यांचे मेंदू बंद पडतात. आउट ऑफ कव्हरेज, ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. अंदाज लागत नाही त्यांना. हो, ऐका, मेंदू बंद पडला चालतो. जनाबाईचं प्रमाण पण आहे ना, मेंदू बंदी. हा, प्रमाण आहे ना, मेंदू बंदी खाना केला नाही का, हृदय बंदी काय? हा, बर बर, नाही मला असं वाटलं याला मेंदू बंद पडण्याचे लक्षण म्हणतात. आता ध्यानात आलं तुमच्या. आता बोलायचं नव्हतं पण बोललो तरी, जाऊ द्या आता. हे तर आमचे बंद पडतात, तुमचा विषय सोडून द्या. है की नाही? पडतं ना माणसं, मेंदू बंद पडायला काय लागतं? त्याला काय फार मोठी ताकद आहे का? आता आपण गावात फिरतो की नाही, गावात कुत्रे पाहतो, घोडे पाहतो, गाढवं पाहतो, गाई पाहतो की नाही? गाई पाहतो की नाही? गाईचा रंग पिवळा असतो का लाल? हा, पिवळा, लाल, लाल. हा, तर गाईचा रंग पिवळा का लाल? नाही, याला मेंदू बंद पडणे म्हणतात आमच्याकडे. येतात ना अडचणी, का नाही येत अडचणी? प्रत्येकाला येतात. फक्त माणसाची संरचना बदलत गेले की माणसाला त्रास होतो. माणसाचा त्रास होतो की नाही? होतो ना, का नाही होणार? मला सांगा बरं, खाली बसलेले माणसं, आता तुम्ही सांगा, आपल्या शरीराचा रंग लाल आहे का निळा? शरीराचा रंग लाल आहे का निळा आहे? शरीराचा लाल रंग असतो का? असतो का? पाहिलाय का? निळा रंग पाहिलाय का? नाही, नसतो. नसतो. शरीराचा रंग निळा नसतो, शरीराचा रंग लाल नसतो. खरं म्हणजे नसतोच, कीर्तनकाराने ठरवलं तर असतो. हा, माय रूल, माय लाईफ, माय कीर्तना, माय स्पीच, असं नाही. मी ठरवलं तर राहील ना. रक्त श्वेत कृष्ण, पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. आपला नसला तरी आपल्याला ज्याने जन्माला घातलं त्याचा आहे. मेंदू बंद पडला चालतो. डॉक्टर साहेब, सिन्नरला पेशंट ऍडमिट आहे, नाशिकला पेशंट ऍडमिट आहे, रोज 50,000 रुपये काउंटरला जमा करतोय. 10 दिवस झाले, तुम्हाला 5 लाख रुपये दिले, अजून पेशंट डोळे उघडत नाही. काय असेल ते खरं एकदा सांगा. पैसा जातो आणि पेशंट डोळे उघडत नाही. आम्ही वेडे आहे का? हा, तुम्हाला भावना कळत नाही का आमच्या? आम्ही इथं 10:15 कीर्तन लिहून जातो, तुम्ही 12 वाजता. वेडे आहे का आम्ही? हा, धोत्राळ बिन करतो का आम्ही? बाकीच्या कीर्तनाला उशिरा गेला तर चालेल, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला टायमावर यायचं. हा टाइम सगळ्यांवर येतो. आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला टायमावर गेलं तर लोक उद्या
बघा तो महाराज मंडपाकडे पाहतो, मंडप महाराजकडे पाहतो, त्या महाराजला टेन्शन येतं की माझंच वर्ष सध्या चालू झालं काय किंवा का नाही पेशंट प्रतिसाद देते, का नाही पेशंट डोळे उघडते. डॉक्टर म्हटले संतापू नका, राग करू नका, तुमचा पैसा खर्च होतोय, मला सगळं कळतंय, पण तुम्हाला खरं सांगतो इतकं टेन्शन घेऊ नका. तुमचा पेशंट हात हलवतोय, तुमचा पेशंट पाय हलवतोय, इथून खाली त्याचं सगळं चलनवलन चालू आहे, फक्त त्याचा मेंदू अजून प्रतिसाद देत नाही, तो अनकॉन्शियस आहे, म्हणजे कोमा. याचा अर्थ काय दादा माहिती का? मेंदू बंद पडला ना तर कोमामध्ये माणूस जिवंत राहतो, हृदय बंद पडला तर माणूस जिवंत राहत नाही. मेंदू ज्याच्या भरोश्यावर चालतो ते हृदय, आणि त्या हृदय ज्याच्या भरोश्यावर चालतं ती झडप देणारी गाठ आहे, तिला विज्ञानामध्ये तुम्ही नोड म्हणतात, त्यालाच आम्ही वारकरी राम म्हणतो. एकदा त्याचं ज्ञान झालं की देहाचं ज्ञान गेलं, एकदा त्याचं ज्ञान झालं की देहाचं ज्ञान गेलं. मग आकाराचा संबंध रे, मग फक्त त्याचं ज्ञान. देह प्रत्यक्ष झाला देव, ते देवत्व. आता देहाला देवत्व येण्याचे अनेक उदाहरणं आपण सगळेजण पाहतो. देहाला देवत्व येणं म्हणजे काय? तुकोबाऱ्यांचं लोगावमध्ये कीर्तन चालू आणि ते टेंब्यावर कीर्तन व्हायचे पूर्वी, मशाल त्याच्यावर ते राहायचे आणि त्याच्यावर ते उजेडात कीर्तन व्हायचं. पण तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचा प्रभाव मोठा, तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचा एवढा प्रभाव की कीर्तन ऐकता ऐकता त्या लोकांना विसर पडून गेला, त्याच्यावर तेल टाकायचा आणि ते दिवे विझून गेले. पडतो एखाद्या कीर्तनकाराचा प्रभाव राहतो, ऐकणाऱ्यावर असा प्रभाव पडतो. एकदा माझं कीर्तन झालं, असा प्रभाव पडला, असा प्रभाव पडला कीर्तन घेणाऱ्यावर, इतकं कीर्तन आवडलं त्याला की कीर्तन झाल्या झाल्या तो पाकिट द्यायचं विसरला. इतका पडतो ना प्रभाव, त्याला काय प्रभाव पडायला काय लागतं. त्याला म्हटलं करे असं कस काय? तो म्हणजे तुमच्या कीर्तनाचा प्रभाव. तुम्ही सांगितलं देवग्या फुका, देवग्या फुका. एक एमेड झालेला पोरगा आता, तुमचा देव तिकडेच फुका. अहो प्रभाव पडला, देव फुकट असतो बरं. देव कधीच विकत भेटत नाही, देव फुकट. आणि ज्याला विकत भेटतो त्याची एक्सपायरी आहे. देव फुकट असतो. त्याच्या पुढे बोलू का? कीर्तन फुकट असतं, कीर्तनाचं कधीच पैसे नसतात, कीर्तन फुकटच असतं. कीर्तनाला कधीच पैसे लागत नाही, कीर्तन फुकटच असतं, पण भाड्याला द्यावे लागतात. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नसेल समजलं त्यांनी माझा फोन पे नंबर घ्या आणि पैसे टाका. उर्वरित ज्ञान ऑनलाईन पद्धतीने आपण चालू करतो, असं काही नाही. भाड्याला पैसे लागतात की नाही? लागतात ना. कशाला? अरे जर शब्दाने समजत नसते तर अभिनयाने घ्या, भाड्याला पैसे लागतात असा अर्थ आहे त्याचा. असं कुठेही नाही जायचं, लागतात ना. फुकटच आहे, फुकटच आहे, पण तरी प्रवासाला पैसे. ये जाणला जडक्याच 300 किलोमीटरचा कीर्तनकार ह्याला लागेल की नाही इंधन खर्च? सगळीकडे दुष्काळ आहे आणि एका शेतामध्ये अतिशय चांगली हिरवागार शेत आहे. का हो कस काय? पाणी कुठं आहे? पाणी बोर मध्ये. आम्ही 500 फूट बोर केला तरी बोरने आम्हाला बोर केलं. मग पाणी 1 लाख रुपये खर्च केले. कशाला? 30 लाख रुपयाचे पाईप आणले, 30 हजाराचे पाईप आणले, 30 हजाराचे मोटर आणले. किती झाले? 60,000. 30,000 रुपयाचे पुन्हा पूर्ण पाईपलाईन शेतात पसरवले. किती झाले? 90,000. 5,000 रुपयाचं मीटर घेतलं 95 आणि 5,000ची अधिकाऱ्यांना पार्टी दिली. 1 लाख रुपये खर्च केले. कशासाठी? पाण्यासाठी. कशासाठी खर्च केले? पाण्यासाठी. 30,000 आतले पाईप, 30,000 मोटर, 30,000 बाहेरचे पाईप. किती झाले? 90,000. 5,000 रुपये मीटर, 5,000 रुपये पार्टी. कशासाठी? पाण्यासाठी. याच्यात पाण्याचा खर्च कुठं आहे? पाण्याचं नाव आहे का? पाण्याचं नाव नाही, पण पाण्याच्या नावाने खर्च आहे. कीर्तनकाराचं नाव नाही, कीर्तनाच्या नावाने खर्च आहे. असं आहे. फक्त आतलं 500 फुटाच्या आतलं पाणी बाहेर येण्याकरता मध्ये जसा खर्च असतो तसा आतला देव तोंडावर येण्याकरता हा खर्च असतो. हे पद्धती ना. फक्त आगाऊपणा करायचा नाही. जुने लोक, शेतकरी लोक, 100 फूट बोर आहे, कितीचा पंप पाहिजे?
100 फुटाचं पाणी वर पर्क्युलेशन करायचं, कितीचा पंप पाहिजे? 3, 5, 7चा पंप. 7चा पंप ठीक आहे ना, 3चा पंप ठीक आहे ना, 5चा पंप ठीक आहे ना, 15चा 20चा पंप आणायची काय गरज आहे? समजलं पाहिजे ना. पंप तर काही पण सांगतात कंपनीवाले. चायनावाल्या पंपांचे भाव जास्त आता. काय पंप तर 51,000 सांगायला लागले. अरे ते चायना आहे, टिकणार नाही तो पंप. मग तुम्हाला 51, 71चे पंप परवडतात, मग आमच्यासारखे 25-30चे पंप काय जड आहे का तुम्हाला? केला इशारा जाता जाता. मग बरं, आम्ही जे पाणी आणतो ते ओरिजिनल आणतो. आमच्या पाण्यात गाणे आहे का आपलं? आमच्या पाण्यात शेवाळ आहे का? चुकून खरं बोललो, माफ करा. आतला देव बाहेर आणायचा आहे ना, तो हितला आतला निराकाराचं ज्ञान झालं की आकार गेला. खालचं जमिनीतलं पाणी वर बाहेर निघालं ना, मधल्या पाईपलाईनचं महत्व शून्य आहे. तिच्यामुळेच पाणी आलंय. पण आता ती कोणाच्या ध्यानीमनीने लोकांचं खालचं न दिसणारं पाणी दिसायला लागलं. मधल्या पाईपलाईनचा लोकांना त्या आकाराचा विसर पडला. अगदी त्या पद्धतीने आतला देव होटावर यायला लागला की मधल्या देहाचा विसर पडला. आकार असे काहीचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला. देवत्वाकडे प्रवास आहे. आता नाही काही शिल्लक, काहीच शिल्लक नाही. मग काहीच शिल्लक नाही तर कशाला कीर्तन करतोय? 12:30 वाजले ना. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. टाळे वाजवा, बोला बोला बोला. घ्या लवकर लवकर घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय हरी, जय जय हरी, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, तुका म्हणे अवघा जोग सर्वा गटी पांडुरंग आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. ऐका, जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधीची इस्टेट कमवली, अखंड आई वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. त्या नीतिमत्तेचं पालन करा. खरं म्हणजे वैकुंठवासी आदरणीय त्रिभक्तीपरायण बाळारामजी आपल्या सगळ्यातून निघून गेले. आणि घरातील वटवृक्ष जेव्हा उन्मळून पडतो, बाप मेला की माणूस पोरका होतो, आई मेली की माणूस अनाथ होतो. आणि खऱ्या अर्थाने अतिशय गरीब परिस्थितीतून स्वतःच्या कर्तृत्व सिद्धीतून त्यांनी आपलं वैभव निर्माण केलं. वैभव निर्माण करत असताना सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, प्रचंड त्यांना वाचनाची आवड होती. आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही. असं वहीसारखी मैत्रिणी पेनासारखा मित्र नाही. वहीसारखी मैत्रिणी पेनासारखा मित्र नाही. पेनासारखा मित्रच नाही, वहीसारखी मैत्रीण नाही. लोक लिहिण्याकरता आपली लोक अभ्यास करतात आणि वही घेतात. वही किती रुपयाची घेतो आपण? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. पण आपण मार्केटला व्यवस्थित गेलात तर 700-700, 800-800 रुपयाला वही भेटते. पण तिच्यावर एकदा लिहिलं ना तर ते 40-40, 50-50 वर्ष सुद्धा ते अक्षर फुटत नाही. याला म्हणतात तुमची त्याच्यावर असलेली श्रद्धा. पेन 5 रुपयाला पण भेटतो, 2ला पण भेटतो. पण ती अतिशयोक्तीने ऑन कॅमेरा बोलतोय, माफ करा. पण एक स्वभाव किशोर महाराज, मला एक सवय, माझ्याजवळ 700 रुपयाच्या खाली वही नाही आणि 1200च्या खाली मी पेन वापरत नाही. त्याचं कारण असं आहे की मी जे जे चांगलं वाचतो ते ते माझ्या वह्यांमध्ये लिहून ठेवतो. समजा उद्या मी मेलो, कोणीतरी लागेल ना. आता भरपूर आहेत जसंच्या तसं उतरवणारे, तरी लागेल ना. अरे मी अभ्यास केलाय त्याचं मलाही समाधान पाहिजे ना.
मरणाचा काळ जवळ आला आणि मीच लिहिलं आणि मी वाचायला लागलो तर मला आनंद वाटेल ना की नक्कीच मी एवढं वाचलेलं आहे, नक्कीच मी एवढं आलं बरं. याच्यापेक्षा काय जीवनात स्वांतच सुख आहे. हे बघा, हे फार लोकांना काय तुम्हाला रिझवण्याकरता काय लागतं काय? तुमच्यासारख्या 100-200 लोकांना कीर्तनामध्ये रिझवण्याकरता 1 तासाचं कीर्तन भरपूर झालं. काय एवढं ग्रंथ वाचायची गरज आहे? बरं मी काय रोज तुमच्याकडे येणार आहे का? आत्ता आलो की कधी येईल कोणी पाहिलं, तोपर्यंत तुम्ही विसरताच आहे. पण अभ्यास हा स्वांतच सुख आहे. स्वतःच्या अंतःकरणाला सुख झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे, याच्यासाठी असतो. आणि म्हणून वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा ते खऱ्या अर्थाने वाचन करत होते. कादंबरी असेल, ग्रंथ असेल, अखंड काही ना काही वाचायचं. आणि एक समृद्ध वारसा त्यांनी आपल्या कुटुंबाकडे खऱ्या अर्थाने दिला. आणि त्या समृद्ध वारसाचं द्योतक देता देता आज ते आपल्या सगळ्यातून निघून गेले. वैकुंठवासी आदरणीय सूत्रभक्तीपरायण बाळाराव भिकारी यादव आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी आईसाहेब नानूबाई बाळाराम यादव ते आपल्या सगळ्यांना आशीर्वादाच्या रूपाने आजही आपल्या मुलाला संसाराची ताकद खऱ्या अर्थाने देत आहेत. त्यांचे चिरंजीव गणपत बाळाराम यादव, त्यांच्या पत्नी संगीता गणपत यादव, त्यांच्या भगिनी सिंधुबाई जगन्नाथ दिघे, त्यांच्या दुसऱ्या भगिनी गंगूबाई विठ्ठल खालकर, त्यांच्या सुकन्या कांताबाई चंद्रभान काकळ, नलूबाई रामभाऊ दिघे, त्यांचे नातू निलेश गणपत यादव, शिवकन्या निलेश यादव, नितीन गणपत यादव, पूजा नितीन यादव, यश मोहन यादव, अक्षय रमेश यादव, शैला खंडू काकड, शांताबाई साईनाथ कहांडळ, या समस्त कुटुंबामध्ये पुनश्चा सुख शांती समाधान तेवत राहो. आपल्या धंद्यात एवढीच कमाई. मी नेहमी सांगतो, मला धोत्रावर विन करलेला समजायचं नाही. हा, तुम्ही माझ्या प्रोफाईल चेक करा सोशल मीडियाच्या, तुमच्या ध्यानातील हा तो नाही. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा सोशल मीडिया. ऐका. आणि म्हणून परमार्थामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगावं, ती भूमिका या कुटुंबाला पुनश्च प्राप्त होऊ देत. हीच अनंत कृपाविषयी तकारण करुणावाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चिनी प्रार्थना करतो. नाद ब्रह्मवादक आदरणीय सूत्रभक्तीपरायण निलेशजी महाराज आहे, आदरणीय सूत्रभक्तीपरायण किसनजी महाराज आहे, आदरणीय सूत्रभक्तीपरायण राहुलजी महाराज आहे, आदरणीय सूत्रभक्तीपरायण शांतारामजी महाराज आहे, आदरणीय सूत्रभक्तीपरायण वैभवजी महाराज आहे, परमपूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. श्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय सूत्रभक्तीपरायण माझे स्नेही किशोरजी महाराज आपल्या परिसराचं वैभव ते या ठिकाणी उपस्थित आहे. आज 3-3 पगार आहे. पगार का वाढतो काय माहिती. तर हो, तेव्हा आपण सगळेच या ठिकाणी आहात. ध्वनी क्षपणाची रवरवता खूप चांगल्या पद्धतीने दिली. प्रकाशवाणीने खूप चांगल्या पद्धतीने प्रकाशित केलं असं गृहीत धरू. आहे की नाही. ऐकल्या जातं तिला आकाशवाणी म्हणतात आणि चित्रिफित केल्या जातं त्याचं शुद्ध मराठीत नाव त्याला प्रकाशवाणी म्हणतात. पण ते आपण छायाचित्र म्हणतो जास्त शिकल्यामुळे. आपल्याकडे असे शब्द त्याचा अर्थ नमाज. नमाज करतात की नाही? नमाज करतात की नाही? नमाज ख्रिश्चन करतात का हिंदू करतात? असं आहे का? बरं. मग ते नमाज हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? उर्दू, हिब्रू, अरबी. नमाज हा शब्द कोणता आहे? संस्कृत. तिला उर्दूमध्ये काय म्हणतात? नमाजला उर्दूत नाव काय? त्यांची मुस्लिम प्रार्थना काय म्हणतात? सजदा. त्याला काय आपला संबंध आहे? नमाज हा आपला शब्द आहे. नमहा अधिक अजहा. नमहा म्हणजे नमस्कार करणे. अ हा उपसर्ग आहे. अ म्हणजे नाही. ज म्हणजे ज्या. ज्या म्हणजे आत्मनिपदाचा प्रथमगणाचा धातू ज्यायते. ज्यायते म्हणजे उत्पन्न करणे. जो उत्पन्न होत नाही पण उत्पन्न झालेल्या सगळ्यांना पोचतो असा जो तो त्याला नमस्कार करण्याकरता जी केल्या जाते तिला म्हणतात नमाज. आपला शब्द येतो घेतला त्यांनी. शब्दाला एक स्वतंत्र भूमिका असते, माणसाला एक स्वतंत्र भूमिका असते. त्या भूमिकेत आपण प्रवास करतो. सगळ्यांना सर्वकाल शुभेच्छा. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू? गाव तुमचंच आहे. निर्णय तुम्हीच घ्यायचा, माझं काहीच म्हणणं नाही. कोणीच जागा सोडायची आणि मी सोडून मला लांब जायचंय. दुरोणी आलो मी का? एक जण म्हणे कशाला आले? यावया यथवरी होते ह्याचे कारण. तर मी एक श्लोक म्हणेल, आपण सगळे मागे म्हणायचं आहे. ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं आहे. हात जोडा, जोडा हात. आमच्या जळगाव जिल्ह्यात असे जोडतात.
खरंच आमच्या जिल्ह्यात असे जोडता. हे तुम्ही युट्यूबला कीर्तन पाहतात ना, त्याचा परिणाम आहे. हा हा, म्हणून ते नरकाची ज्वार. कारण यांनी कीर्तनकाराचं डिमांड कमी केलंय. असे असे जोडा. हिंदवा स्वधरा सर्वे हिंदवा सदरा सर्वे न हिंदू पतितो भवे न हिंदू मम दीक्षा हिंदू रक्षा मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची आणि माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. तुमची माझी एकच दीक्षा, आपलं गाव, आपला देश, आपला संप्रदाय, आपला धर्म याची रक्षा हीच आपली दीक्षा. आता मी 2 तासापासून बोलतो. एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, एखाद्या वेळेस माझं कीर्तन तुम्हाला आवडलं असेल, पण मी ठरवलं ना, पुढच्या 30 सेकंदामध्ये तुमच्या गावात भांडणं लावू शकतो. 30च सेकंदात भांडणं लावू शकतो. कोडी माडी साडी मराठा लेवा रसपुदुज चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी धनगर लागले भांडणं. ISC IST NT VJNT ओपन OBC मराठा आहे. मी माझ्या बोलण्यातून फक्त तुमच्या गावात समाजात भांडणं लावू शकतो. मी माझ्या बोलण्यातून फक्त तुमच्या गावामध्ये समाजात भांडणं लावू शकतो. पण मित्रांनो, उद्या जर तुमच्या गावात काही वाईट किंवा चांगली घटना घडली तर 300 किलोमीटरहून जळकेकर महाराज तुमच्या कामात पडणार नाही. तुमचं गावच तुमच्या गावाच्या कामात पडणार आहे. म्हणून जे लोक जातीवादाच्या नावाखाली गावं फोडायची कामं करतायत, अशा लोकांपासून सावध राहा. सावध राहा. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्यांचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुका. गोरोबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगलना. गोरोबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई धामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. रामया तुकोबा एकोबा निरोबा. धामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. रामया तुकोबा एकोबा निरोबा. मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी वाकुडे उत्तरे.